मालक नमस्कार. नमस्कार. जरा तुमच्या दुकानात काय काम असेल तर सांगा की, म्हणजे रोजंदारीवरचं काम बघतोय मी. रोजंदारीवरचं काम पाहिजे, महिन्याचं नको असं. तुम्ही हो दाखलं सरकार चेष्टा करता होय आमची. नाही नाही, खरंच काम पाहिजे. अहो एवढा मोठा बिझनेस आहे तुमचा, करोडपती लोक तुम्ही, आणि आमच्यासारख्या गरिबांच्या दुकानात येऊन काम मागायला. नाही तसं नाही, ते म्हणजे खरंच आहे तुम्ही म्हणताय ते. आता काय पण कसं आहे, आता काहीतरी वेगळेपणा पाहिजे की हो माणसाच्या आयुष्यात. रोज रोज तेच आपलं रुटीन बसल्यावर होते की नाही, कटाळ येतोय म्हणताना. जरा जमिनीवर राहायला पाहिजे माणसानं, असं विचार आहे का आला. जग जरा नीट कळते. काय शिकल्याला वाया जात नाही. बिझनेस आहे आमचा, सगळं बरोबर आहे, पण काय इथं छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याकडे काम करून ज्या शिकीन त्या उपयोगातच येतील, आहे की नाही. अहो पण म्हणजे कसं करायचं आम्ही? तुम्ही तर आम्हाला अडचणीतच टाकलाय, आणि तुमचा पगार पण परवडणार आहे होय आम्हाला? नाही नाही, तसं पगाराचं तसं तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही बाकीच्या माणसांनी जो पगार देताय का नाही गाड्यासनी, तोच पगार द्या, फक्त आजच्याच द्या असं. पगार मिळेल हो, पण आणि आणि कसं आहे, हे बघा, कसं आहे की आमच्या मास्तरीनबाई काय म्हणतात, एक आयुष्यात एक थ्रिलिंग हे पाहिजे हो, आहे की नाही. रोज रोज त्याचं काम करायचं कटाळ येतोय, वेगळं जरा गोष्ट करून बघितली पाहिजे. आणि आमच्या आईसाहेब काय म्हणतात माहिती काय, कुठलं काम बारकं नसतंय, मोठं नसतंय, सगळ्या कामाची सवय पाहिजे माणसाला, हे खरं आहे बघा. आहे का नाही. म्हणताना म्हणलं सांगा पडदेशी काय काम असेल ते सांगा. दुकानातलं काय बी काम असून दे, हा काय काम चुकारपणा होणार नाही, मनापासून काम करणार. अहो अधिपती सूर्यवंशी आमच्याकडनं काम मागायलाय, आम्हाला खरं तर हीच गोष्ट खरी वाटीना झाली. नाही नाही, मग दादा खरी वाटून घ्या. हा सांगा काय असेल ते काम, फक्त ह्याचं पेमेंटचं तेवढं आपण आजच्याच करून टाकू रोजंदारीवर. पगार मिळेल हो, पण तरी नाही नाही, सांगा 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 पडदेशी सांगा काय काम करायचं सांगा. खर तर या गोण्या मागच्या गोडाऊनला ठेवायच्या होत्या, आणि जरा गोडाऊन मध्ये पण काम होतं, पण या आपण दाखला मालिक राहू दे तुम्ही. थांबा, आलो आलो. अहो धाकला मालक राहू द्या. चांगलं काम? हा, कुठलं चांगलं काम? तुम्हाला येता आठ दिसत नाही वय. अहो आज वटपौर्णिमा आहे, पूजेला जातोय आम्ही. वटपौर्णिमेच्या पूजेचा आणि तुझा काय संबंध? संबंध आमच्या समोर उभा आहे. ही नाटकं कधीतरी बंद कर की. नाटक तर यात पण तुम्हाला आमची नाटकं दिसायलेत होय. हा, आम्ही चांगलं पूजेचा ताट घेऊन बाहेर पडायलोय, तर तुम्हाला ती आमची नाटकं वाटायलेत. हा, रीतीभाती पाळण्यात आम्ही कधीच मागं पडत नाही, माहित आहे तुम्हाला. थांब. ही रीतभात लग्न झालेल्या बायका पाळतात ना, तुझा काय संबंध? तुझं लग्न झालंय कोणाशी? माझ्याशी तर नाही. मग हे मंगळसूत्र कुणाच्या नावचं घालतेस तू? कपाळावर जे ठसठशीत कुंकू लावतेस एवढं, ते कुणाच्या नावचं? काय अधिकार आहे ग तुला? आज कुणाच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेऱ्या मारायला निघाली आहेस? हे आम्ही कुणासाठी करायलोय हे तुम्हाला चांगलंच माहित आहे, पण तरी बी मुद्दाम विचारायलाय. सणावाराच्या दिवशी असं का मुद्दाम करता हो तुम्ही? हा, का मुद्दाम भांडण उकरून काढताय? मी मुद्दाम करतोय. तू ही जी थेर करतेस ना, त्यामुळे मला बोलावं लागतं. थेर? देवाची पूजा करायला चाललोय आम्ही, त्यात पण तुम्हाला आमची थेर दिसतायत. आमचा अपमान करायच्या नादात तुम्ही देवाचा अपमान केलात. तुमच्या लक्षात येत आहे का त्याचे काय परिणाम होतील? काहीही परिणाम होऊ देत, मी भोगायला तयार आहे, पण तुला ही पूजा करू देणार नाही मी. आणि देवालाही माहिती आहे देवाचा अपमान कोण करतं, तू का मी? देवाच्या मनातलं कळायला लागलं वय तुम्हाला? हा, एवढ्या वर्षात आमच्या मनातलं ओळखता आलं नाही, आणि आता देवाच्या मनातलं कळायला लागलं म्हणे. हा, तुमची नजरच कलुषित आहे आमच्याकडे बघण्याची. आम्ही केलेली साधी सरळ गोष्ट पण तुम्हाला वाकडीच दिसत्या, पण देव आहे साक्षीला.
देवाला माहित आहे आमच्या मनात काय आहे ते. मग त्याच देवाला घाबर, नाहीतर तुझं पितळ तोच उघड पाडेल. आणखी एक, भुवनेश्वरी, वटसावित्रीची पूजा नवऱ्याच्या हातून कपाळाला कुंकू लागल्याशिवाय पूर्ण होत नाही. तू जगाला दाखवायला कितीही वडाला फेऱ्या मार, पण मी तुझा नवरा नाही. माझ्या हातून तुझ्या कपाळाला कुंकू कधीच लागणार नाही. लक्षात ठेव भुवनेश्वरी. राहू द्या हो, राहू द्या. ती अपेक्षा मी कधीच सोडून दिली. तुमच्या मनात आमच्याबद्दल काहीतरी चांगलं असेल अशी अपेक्षाच नाही आमची तुमच्याकडून. ज्या देवाची तुम्ही आता साक्ष काढली का नाही, त्याच देवाला साक्षी ठेवून आम्ही सांगतोय, एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तुम्हाला आमचं मन कळल आणि आमच्या मनातला खरा हेतू पण कळल. कारण आजपर्यंत आम्ही जे काही केलंय ते या घराच्या भल्यासाठी केलंय, स्वतःच्या नाही. अच्छा, जर असं असेल तर या घरासाठी एक त्याग करशील? त्याग? आम्ही केलेले त्याग दिसतात कुठं तुम्हाला? हा दिसेल. करशील? तुला जर या घराचं भलं करायचंय, खरंच या घराचं सुख बघतेस, तर एकच गोष्ट कर, या घरातून निघून जा.